नमस्कार. आज दिनांक 25 ऑगस्ट 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसाठी, तलाठी भरतीसाठी, वनरक्षक भरतीसाठी, त्यासोबतच MPSC आणि इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ आम्ही फक्त तुमच्यासाठीच घेऊन आलो आहोत. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबतच याच सारखे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आणि चालू घडामोडी, GK GS आणि मराठी व्याकरण या विषयांचा सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, बिलॉंगिंग अ जर्नी ऑफ लव्ह हे सध्या चर्चेत असलेले आत्मचरित्र कोणाचे आहे? आता या ठिकाणी पहा, पुस्तक आहे बिलॉंगिंग अ जर्नी ऑफ लव्ह. काय आहे हे एक आत्मचरित्र आहे. कोणाचं आहे? सोनिया गांधी यांचं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. मूळच्या भारतीय नसलेल्या म्हणजे इटलीतील असलेल्या सोनिया गांधींचा राजीव गांधींशी विवाह, भारतीय संस्कृतीशी मिळतं जुळतं घेणं, त्यासोबतच पुढे काँग्रेसच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास, या सर्व गोष्टी त्यांनी या आत्मचरित्रामध्ये मांडलेल्या आहेत. दुसरा प्रश्न पाहूयात. देशव्यापी विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे? आता 2 दिवसापूर्वी आपण प्रश्न पाहिला होता. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली एक खंडपीठ नेमण्यात आलं होतं. या खंडपीठानं एक समिती स्थापन करण्याचा निर्णय दिलेला होता. आणि मित्रांनो, या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर या ठिकाणी न्यायमूर्ती R सुभाष रेड्डी हे या समितीचे अध्यक्ष असतील. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय बी. देशव्यापी विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं न्यायमूर्ती R सुभाष रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केलेली आहे. स्थापन करणारे कोण आहे? एक खंडपीठ आहे, त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती सूर्यकांत. आणि मित्रांनो, स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर न्यायमूर्ती R सुभाष रेड्डी आहेत. ठीक आहे. तिसरा प्रश्न पहा, बनावट किंवा कृत्रिम दुग्धजन्य उत्पादन असलेल्या एनॉलॉग चीजच्या विक्रीवर बंदी घालणारे देशातील 5वे राज्य कोणते ठरले आहे? आता या ठिकाणी पहा, बनावट किंवा कृत्रिम दुग्धजन्य उत्पादन असलेलं एनॉलॉग चीज. एनॉलॉग चीज म्हणजे काय? जे दुधापासून बनवलं जात नाही. कशापासून बनवतात? वनस्पतीजन्य मेदापासून, फॅटपासून किंवा तेलापासून ते बनवलं जातं. याच्यावर बंदी घालणारं हिमाचल प्रदेश हे भारतातील 5वं राज्य ठरलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. आता अशा प्रकारच्या एनॉलॉग चीजवर बंदी घालणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ते तुम्ही मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटचं ऑप्शन त्या ठिकाणी आहे. पाहूया तुमचा अभ्यास झालेला आहे की नाही. आता पुढे हे सर्व नियम कोण ठरवतं? तर एक संस्था आहे FSSAI म्हणजे अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण. हे प्राधिकरण आहे ते काय करतं? तर अशा प्रकारचं नियम बनवतं आणि या नियमांची अंमलबजावणी करून घेतं. आणि मित्रांनो, या नियमांचं पालन करून एनालॉग चीजवर बंदी घालणारं हिमाचल प्रदेश हे 5वं राज्य ठरलेलं आहे. आणि पहिलं राज्य कोणतं होतं ते कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4, सोफी एडनोट या अंतराळात चालणाऱ्या म्हणजे स्पेस वॉक करणाऱ्या कोणत्या देशातील पहिल्या महिला ठरलेल्या आहेत? त्या ठिकाणी पहा, नाव काय? सोफी एडनोट या फ्रान्सच्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी अंतराळामध्ये स्पेस वॉक केलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? त्या फ्रान्स या देशाच्या आहेत. म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2026च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने देशभरातील एकूण किती शालेय शिक्षकांना सन्मानित करण्यात आलेले आहे? या ठिकाणी पहा, 2026च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं एकूण 48 शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 2 महत्वाच्या महिला आहेत. त्यांची नावं काय आहेत? तर त्यांची नावं आहेत कविता गित्ते आणि कुंदा बच्छाव. या 2 शिक्षकांची नावं लक्षात ठेवायची, त्यांच्यावर प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊया आपण. भारताचा पहिला मृदा पोत नकाशा कोणत्या शहरात विकसित करण्यात आलेला आहे? भारतातील पहिला मृदा पोत नकाशा हा महाराष्ट्रातील नागपूर या शहरामध्ये विकसित करण्यात आलेला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. मातीची प्रत, मातीचा पोत आणि जलधारण क्षमता याचा अचूकपणे अंदाज लावणारं पहिलं डिजिटल मृदा पोत नकाशा हा नागपूरमध्ये बनवला गेलेला आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, हा नकाशा कोणी बनवला? तर एक संस्था आहे पहा, NBSS आणि
LUP या संस्थांनी हा नकाशा बनवलेला आहे. म्हणजेच नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग या संस्थेनं हा नकाशा बनवलेला आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 7. ग्रामीण भागातील महिलांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पहिल्या ग्रामीण उपक्रम तांत्रिक बुलेटिनचे नाव काय आहे? या ठिकाणी पहा, ग्रामीण भागातील महिलांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक बुलेटिन सुरू करण्यात आलेलं आहे. त्या बुलेटिनचं नाव आहे संकल्प शक्ती. म्हणजे याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे, संकल्प शक्ती. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. वयाच्या 94व्या वर्षी निधन झालेल्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या सौकर जानकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? या ठिकाणी पहा, वयाच्या 94व्या वर्षी निधन झालं कोणाचं? सौकर जानकी यांचं. त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त आहे. आणि मित्रांनो, त्या अभिनय म्हणजे चित्रपट या क्षेत्राशी संबंधित आहेत. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय बी. सौकर जानकी या चित्रपट किंवा अभिनय या क्षेत्राशी संबंधित आहेत. आणि मित्रांनो, त्यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी अशा एकूण 400 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. जपानी तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने राज्यात जपानी शहर स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? आता या ठिकाणी पहा, जपानी तंत्रज्ञान भारतामध्ये यावं तसेच जपानची गुंतवणूक भारतामध्ये व्हावी यासाठी उत्तर प्रदेश राज्यानं जपानी शहर स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 10. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? या ठिकाणी पहा, सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतीच प्रदीप राय यांची निवड झालेली आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. प्रदीप राय काय बनले? सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष. ठीक आहे, म्हणजे SCBA चे अध्यक्ष ते बनलेले आहेत. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. पिंपरी चिंचवड येथे पार पडलेली 19 वर्षाखालील मुलींची 16वी राष्ट्रीय हॉकी स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? या ठिकाणी पहा, पिंपरी चिंचवड या ठिकाणी काय पार पडली? तर 19 वर्षाखालील मुलींची राष्ट्रीय हॉकी स्पर्धा पार पडली. त्याची ही 16वी आवृत्ती होती. आणि मित्रांनो, या 16व्या आवृत्ती कोणी जिंकलेली आहे? तर हरियाणाच्या मुलींच्या संघाने ही 16वी आवृत्ती जिंकलेली आहे. म्हणजे पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. जपान येथे होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या डेप्युटी चीफ दे मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा मित्रांनो, आशियाई क्रीडा स्पर्धा कुठे पार पडतील? तर जपानमध्ये पार पडतील. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा जपानमध्ये पार पडतील. आणि मित्रांनो, त्यासाठी डेप्युटी शेफ दे मिशन म्हणून अंजली भागवत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, अंजली भागवत कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर नेमबाजीशी संबंधित आहेत. इथपर्यंत माहिती महत्वाची आहे. पाहिले आपण. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 13. ज्येष्ठ मराठी व्याकरण तज्ज्ञ आणि लेखिका डॉक्टर यास्मीन शेख यांचे 24 ऑगस्ट 2026 रोजी निधन झाले. त्यांचे मूळ नाव काय होते? आपल्याला काय विचारलंय? मूळ नाव कोणाचं? डॉक्टर यास्मीन शेख यांचं. या कोण होत्या? तर ज्येष्ठ मराठी व्याकरण तज्ज्ञ आणि लेखिका, ज्यांनी मराठीच्या म्हणजे बालभारतीच्या कार्यात्मक मराठी व्याकरण या पुस्तकाच्या निर्मितीसाठी योगदान दिलेलं आहे. त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. आणि मित्रांनो, त्यांचं यास्मीन शेख हे नाव आहे ते लग्नाच्या नंतरचं आहे. त्याच्या अगोदर त्यांचं नाव काय होतं? जेरुशा रुबेन होतं. म्हणून आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. मूळ नाव काय? जेरुशा रुबेन. लग्नानंतर त्यांचं नाव काय झालं? यास्मीन शेख झालं. ठीक आहे. आणि त्यांनी बालभारतीच्या कार्यात्मक मराठी व्याकरण या पुस्तकाच्या निर्मितीसाठी अमूल्य योगदान दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 14. डॉक्टर यास्मीन शेख यांना महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं? आता या ठिकाणी पहा, मराठी भाषेचे व्याकरण सुलभ, सोप्या आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याबद्दल महाराष्ट्र सरकारनं यास्मीन शेख यांना डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कारानं सन्मानित केलेलं होतं. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे, डॉक्टर यास्मीन शेख यांना कोणता पुरस्कार दिला गेला महाराष्ट्र सरकारकडून? तर त्याचं नाव डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार.
ठीक आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 15. दूरदर्शनच्या नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, रीना सोनोवाल कोहली यांची दूरदर्शनच्या महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, या पदावर येण्या अगोदर त्या काय करत होत्या? तर शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागामध्ये संयुक्त सचिव म्हणजे जॉईंट सेक्रेटरी म्हणून त्या कार्यरत होत्या. म्हणजे काय? तर त्या या अगोदर शिक्षण मंत्रालय अंतर्गत काम करत होत्या, आता त्या दूरदर्शनच्या महासंचालक बनलेल्या आहेत. कोण? रीना सोनोवाल कोहली. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 16. नागा समाजात प्रेमाने अंकल निकेतू म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ शांततावादी कार्यकर्ते निकेतू इरालू कोणत्या राज्याचे होते? आता या ठिकाणी पहा, नागा समाज कुठे आहे? नागालँडमध्ये आहे. म्हणजे अंकल निकेतू म्हणून प्रसिद्ध असणारे निकेतू इरालू हे कोणत्या राज्याचे आहेत? नागालँडचे आहेत. म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यांचं नुकतंच वयाच्या 91व्या वर्षी नवी दिल्ली या ठिकाणी निधन झालेलं आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 17. नागालँडमध्ये विविध विचारांच्या लोकांना संवादासाठी एकत्र आणण्यासाठी केरुन्यू की नावाची एक संस्था कोणी स्थापन केली होती? या ठिकाणी पहा, केरुन्यू की म्हणजे हाऊस ऑफ लिसनिंग नावाची एक संस्था निकेतू इरालू यांनी नागालँडमध्ये स्थापन केली होती, म्हणून याचं उत्तर पर्याय सी. लक्षात ठेवायचं, निकेतू इरालू केरुन्यू की नावाची संस्था म्हणजे हाऊस ऑफ लिसनिंग नावाची संस्था स्थापन केलेली होती. प्रश्न क्रमांक 18. निकेतू इरालू हे 5 गणी महाराष्ट्र येथील कोणत्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत होते? आता या ठिकाणी पहा, निकेतू इरालू हे IOFC नावाच्या संस्थेमध्ये कार्यरत होते आणि मित्रांनो त्या संस्थेचे कार्यालय महाराष्ट्रातील 5 गणी या ठिकाणी आहे. त्याचं नाव काय आहे? एशिया प्लेटो, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय ए. लक्षात ठेवायचं आहे, IOFC अंतर्गत चालणाऱ्या एशिया प्लेटो या संस्थेचे संचालक म्हणून निकेतू इरालू हे महाराष्ट्रामध्ये कार्यरत होते. ठीक आहे. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. प्लुटो डिमोटेड डे दरवर्षी कोणत्या तारखेला पाळला जातो? आता मित्रांनो, जर तुम्ही 2005 अगोदर शाळेत जात होता तर तुम्हाला माहित असेल की सूर्यमालेमध्ये एकूण ग्रहांची संख्या 9 होती आणि 9वा ग्रह कोणता होता? प्लुटो होता. ठीक आहे. सर्वात दूर प्लुटो होता, परंतु आता प्लुटो हा ग्रह मानला जात नाही. तर लक्षात ठेवायचं आहे, 24 ऑगस्ट 2006 पासून प्लुटोला ग्रह मानलं जात नाही. त्यामुळे दरवर्षी 24 ऑगस्ट हा दिवस प्लुटो डिमोटेड डे म्हणून साजरा केला जातो किंवा पाळला जातो, म्हणजे याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. लक्षात काय ठेवणार आहे आपण? तर 24 ऑगस्ट 2006 रोजी प्लुटोला डॉर्फ प्लॅनेट म्हणजे बटू ग्रह हा दर्जा देण्यात आला आणि त्याचा ग्रहाचा दर्जा काढण्यात आला, म्हणून याला प्लुटो डिमोटेड डे म्हणून साजरा केला जातो. साजरा नाही म्हणा, पाळला जातो. या ठिकाणी डिमोटेड म्हणजे काय? थोडी दुःखाची बाब आहे, कमी केलं गेलेलं आहे किंवा पदावरून कमी केलेला आहे. ठीक आहे, खालच्या पदावर पाठवलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. 1930 मध्ये सूर्यमालेतील 9वा ग्रह म्हणून प्लुटोचा शोध कोणी लावला होता? या ठिकाणी पहा, 1930 साली सूर्यमालेतील 9वा ग्रह म्हणून क्लाइड टॉमुआ यांनी प्लुटोचा शोध लावलेला होता, म्हणजे याचं उत्तर पर्याय बी. क्लाइड टॉमुआ यांनी 9वा ग्रह म्हणून प्लुटोचा शोध 1930 साली लावलेला होता, परंतु 2006 पासून त्याला ग्रहाचा दर्जा दिला जात नाही, तर तो एक बटू ग्रह मानला जातो. ठीक आहे, त्याचं कारण पुढे असणार आहे. प्रश्न क्रमांक 21. दरवर्षी 24 ऑगस्ट रोजी प्रामुख्याने अमेरिकेत साजरा केला जाणारा नॅशनल वॉफल डे चा संबंध कोणत्या शोधाशी आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे, वॉफल एक पदार्थ आहे जो बनवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची भट्टी किंवा उपकरण लागतं आणि मित्रांनो याला काय म्हणतात? वॉफल आयरन म्हणतात. आणि मित्रांनो या वॉफल आयरनचं पेटंट आहे ते 24 ऑगस्ट 1869 ला मिळालेलं होतं, म्हणून या ठिकाणी दरवर्षी 24 ऑगस्ट हा वॉफल आयर्न पेटंटचा शोध किंवा पेटंट म्हणून दरवर्षी 24 ऑगस्ट हा दिवस नॅशनल वॉफल डे म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 22. बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तक संपादन मंडळात सलग 7 वर्षे महत्वाची भूमिका बजावणारी व्याकरण तज्ज्ञ व्यक्ती कोण होती? आपण वर पाहिलं नुकतंच यास्मिन शेख यांचं निधन झालं. त्यांनी बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तक संपादन मंडळात सलग 7 वर्षे काम केलेलं आहे आणि मोलाचं योगदान दिलेलं आहे, म्हणून याचं उत्तर
पर्याय बी डॉक्टर यास्मीन शेख असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, निकेतू इरालू यांना 2005 मध्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठी कोणता प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेला होता? या ठिकाणी पहा, निकेतू इरालू हे कोण होते? तर नागालँड मधील एक शांतताप्रिय एक व्यक्तिमत्व होतं. ठीक आहे मित्रांनो, त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि त्यांना 2005 मध्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठी लोकप्रिय गोपीनाथ बारदोलोई पुरस्कार देण्यात आलेला होता. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. त्यासोबतच मित्रांनो त्यांना 2023 मध्ये डॉक्टर भूपेन हजारिका एकात्मता पुरस्कार आणि 2025 मध्ये IOFC इंटरनॅशनल लाईफ टाईम अचीवर अवॉर्ड या सन्मानांनी गौरवण्यात आलेलं होतं. लक्षात काय ठेवणार आहे? निकेतू इरालू यांना मिळालेले पुरस्कार कोणते कोणते? लोकप्रिय गोपीनाथ बारदोलोई पुरस्कार 2005 साली. ठीक आहे. त्यानंतर 2023 साली कोणता? डॉक्टर भूपेन हजारिका एकात्मता पुरस्कार. ठीक आहे. 2025 मध्ये कोणता? IOFC इंटरनॅशनल लाईफ टाईम अचीवर अवॉर्ड. ठीक आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 24 कडे. प्रश्न क्रमांक 24, IAUच्या नियमानुसार प्लुटोला ग्रहांच्या मुख्य श्रेणीतून वगळण्याचे मुख्य कारण काय होते? या ठिकाणी पहा, प्लुटो एकतर खूप लांब आहे. ठीक आहे. त्यासोबतच इतर ग्रह काय करतात? तर आपल्या आसपासचा परिसर आहे तो गुरुत्वीय दृष्ट्या साफ करतात. म्हणजे आपल्याकडे एकतर ओढून घेतात किंवा फिरताना दूर फेकून देतात. अशा प्रकारे काय होतं? ग्रहाच्या आसपास वातावरण साफ असतं, परंतु प्लुटोच्या आसपास असं काही नाही. म्हणून या ठिकाणी प्लुटो हा नियम पाळत नाही, म्हणून प्लुटोला ग्रह न मानता बटुग्रह मानलं जात आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. आणि प्रश्न क्रमांक 25, शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागात संयुक्त सचिव म्हणून कार्य केलेल्या कोणत्या अधिकाऱ्याची दूरदर्शनच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे? आपण काय पाहिलं नुकतीच? रीना सोनोवाल कोहली यांची दूरदर्शनच्या महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी. तर मित्रांनो, या अगोदर त्या शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागात संयुक्त सचिव म्हणजे जॉईंट सेक्रेटरी म्हणून कार्यरत होत्या. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपले आजचे 25 प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.